अधिक मास हा सुरू आहे आणि अधिक मास संपण्याआधी हे 5 दिवस अजिबात सोडू नका. भगवान विष्णूंची ही सेवा केली तर संपूर्ण अधिक मासाचे पुण्यफळ मिळू शकते. अधिक मास हा नेहमी येत नाही, त्यामुळे या महिन्यात केलेली पूजा, जप, दान आणि सेवा यांना विशेष महत्त्व दिले जाते. पण अनेक जण कामाच्या व्यापामुळे किंवा इतर कारणामुळे संपूर्ण महिना विशेष साधना करू शकत नाहीत. जर तुमच्या देखील बाबतीत असे झाले असेल तर निराश अजिबात होऊ नका, कारण अधिक मासाचे शेवटचे 5 दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. या दिवसात श्रद्धेने आणि मनापासून भगवान विष्णूंची सेवा केली तर विशेष पुण्य प्राप्त होते असे मानले जाते. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी अशी एक सोपी सेवा सांगणार आहे जी प्रत्येकाला सहज करता येईल. सर्वप्रथम दररोज सकाळी स्नान केल्यानंतर भगवान विष्णूंच्या फोटो किंवा मूर्तीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा नक्की लावा. त्यानंतर हात जोडून मनापासून प्रार्थना करा. प्रार्थना मोठी असण्याची गरज नाही, फक्त आपल्या चुका मान्य करून भगवान विष्णूंच्या कृपेची विनंती करा. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. हा मंत्र भगवान विष्णूंना अत्यंत प्रभावी मंत्र मानला जातो. शक्य असल्यास 108 वेळा करा. वेळ कमी असेल तर 21 किंवा 51 वेळा जप केला तरी देखील चालेल. मात्र जप करताना मन दुसरीकडे भटकणार नाही याची काळजी नक्की घ्या. त्याचबरोबर तुळशीची सेवा करा. तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. तुळशीला पाणी अर्पण करा, दिवा लावा आणि किमान 11 प्रदक्षिणा घाला. आणि प्रदक्षिणा घालताना विष्णूंचे नामस्मरण करत राहा. अनेक भक्तांचा अनुभव असा आहे की तुळशी समोर केलेले नामस्मरण मनाला विलक्षण शांतता देते. या शेवटच्या 5 दिवसात शक्य असल्यास रोज विष्णू सहस्त्रनाम ऐका किंवा वाचा. पूर्ण सहस्त्रनाम वाचणे शक्य नसेल तर काही भाग जरी वाचले तरी श्रद्धा खूप महत्वाची आहे. घरात सहस्त्रनामाचा आवाज घुमल्याने वातावरण सात्विक बनते असे देखील मानले जाते. आता एक अत्यंत महत्वाची सेवा म्हणजे अधिक मासात केलेले दान विशेष पुण्यदायी मानले जाते. त्यामुळे या शेवटच्या 5 दिवसात आपल्या क्षमतेनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा किंवा एखाद्या भुकेल्या व्यक्तीला जेवण द्या. पक्ष्यांसाठी पाणी ठेवा किंवा गरजू व्यक्तीला मदत करा. ही देखील भगवान विष्णूंची सेवा मानली जाते. याशिवाय काही गोष्टी टाळण्याचा प्रयत्न देखील नक्की करा. विनाकारण रागवणे, कटू बोलणे, वाद घालणे, इतरांची निंदा करणे आणि कोणाचे मन दुखावणे हे टाळा. फक्त पूजा करून उपयोग नाही, तर त्याचबरोबर मन आणि वाणी हे देखील शुद्ध असणे तितकेच आवश्यक आहे. आता ती सर्वात सोपी आणि प्रभावी सेवा कोणती, तर रात्री झोपण्यापूर्वी भगवान विष्णूंच्या समोर किंवा मनात त्यांचे नामस्मरण करून फक्त 11 वेळा श्री विष्णवे नम असा जप करा आणि दिवसभरात झालेल्या चुकांसाठी क्षमा मागा. ही छोटीशी सेवा अनेक जण दुर्लक्षित करतात, पण भक्तीमध्ये सातत्य ठेवण्यासाठी ही सेवा खूप महत्वाची मानली जाते. त्याचबरोबर गीतेचा एक अध्याय किंवा काही श्लोक वाचा. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली भगवद्गीता ही स्वतः भगवान विष्णूंचे ज्ञान मानली जाते. त्यामुळे अधिक मासाच्या शेवटच्या 5 दिवसात रोज गीतेचा एक अध्याय किंवा काही श्लोक वाचण्याचा प्रयत्न करा. वाचन जर शक्य नसेल तर त्याचे श्रवण करा. असे मानले जाते की गीतेचे स्मरण केल्याने मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि योग्य मार्ग मिळतो. त्याचबरोबर गाईला अन्न अर्पण करा. या शेवटच्या 5 दिवसात शक्य असल्यास गाईला हिरवा चारा किंवा गुळपोळी अर्पण करा. हिंदू धर्मात गाय अत्यंत पूजनीय मानली जाते. श्रद्धेने केलेली ही सेवा देखील भगवान विष्णूंना प्रिय मानली जाते. मोठे दान करण्याची गरज नाही, आपल्या क्षमतेनुसार छोटी सेवा देखील करू शकता. त्याचबरोबर संध्याकाळी विष्णू आरती करा. संध्याकाळी घरात दिवा लावून भगवान विष्णूंची आरती करा. आरती मोठी असण्याची गरज नाही,
फक्त काही मिनिटे भक्तिभावाने भगवान विष्णूंचे स्मरण करा. घरातील सर्व सदस्यांनी एकत्र आरती केल्यास घरातील वातावरण अधिक सात्विक बनते. एकादशी सारखा साधा सात्विक आहार घ्या. या 5 दिवसात शक्य तितका सात्विक आहार घ्या. राग, लोभ, मत्सर याच्यापासून दूर राहण्याबरोबरच मन देखील शुद्ध ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा. भक्ती फक्त मंदिरात नाही, तर ती आपल्याला आचरणातही दिसली पाहिजे. त्यामुळे अधिक मास संपण्यापूर्वी तुम्ही देखील ह्या गोष्टी नक्की करा. अधिक मास संपायला आता फार कमी दिवस शिल्लक आहेत. संपूर्ण महिना साधना झाली असेल किंवा नसेल, पण हे शेवटचे 5 दिवस श्रद्धेने भगवान विष्णूंना अर्पण करा. दररोज मंत्र जप, तुळशी पूजन, विष्णू सहस्रनाम, अन्नदान, त्याचबरोबर गीता वाचन, आरती आणि नामस्मरण यापैकी तुम्हाला जितके शक्य आहे तितके तुम्ही नक्की करा. पण लक्षात ठेवा की भगवान विष्णूंना मोठे नैवेद्य किंवा महागड्या वस्तू नको असतात. त्यांना हवे असते ते शुद्ध मन, हरिभक्ती, श्रद्धा. म्हणून अधिक मास संपण्यापूर्वी हे 5 दिवस अजिबात वाया जाऊ देऊ नका. कारण कदाचित हे 5 दिवस तुमच्या जीवनातील सकारात्मक बदल नक्की घडवू शकतात. त्यामुळे कमेंटमध्ये श्री विष्णू नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या भक्ती विशेष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशीच भक्तिमय माहिती घेऊन भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.